नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर ताईंनो आणि दादांनो, स्वामींच्या चरणांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ताईंनो, उद्या आहे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिवस. उद्या आहे 31 मार्च 2025, म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिवस. तर उद्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिवशी तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे, जेणेकरून की तुम्हाला जी काही संकटे आहेत तुमच्या आयुष्यामध्ये किंवा ज्या काही समस्या आहेत त्याच्यामधून अवश्य सुटका मिळेल किंवा त्याच्यावरती आवश्यक तो तोडगा निघेल. त्यामुळे उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिवशी तुम्हाला हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी समर्थ महाराज हे जगाचे पालन करतात, तसंच पालनहर्ता आहेत. तुमचं कुठलंच काम होत नाहीये, कामं रखडली जात आहेत किंवा एखादा नवीन व्यवसाय चालू केला आहे तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही आहे. तसंच कोणाला घरामध्ये मानसिक त्रास होत आहे किंवा कोणी आजारी आहे तर तुम्ही हा साधा सोपा उपाय करू शकता की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. स्वामी समर्थ महाराज हे एवढे कृपाळू आहेत की जरी त्यांच्या भक्तांनी त्यांचं जरी नामस्मरण जरी केलं तरी ते त्यांच्यावरती त्यांची कृपादृष्टी ही नेहमीच असते आणि त्यांची कृपा ही त्यांच्या भक्तांवरती ही नेहमीच होते. उद्या स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिवशी तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे आणि तो उपाय काय एवढा अवघड पण नाही आहे. तुम्हाला फक्त एका झाडाचं दर्शन घ्यायचं आहे, एका झाडाचं पूजा करून त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते म्हणजे तर उद्या तुम्हाला उमराच्या झाडाची पूजा करायची आहे आणि उमराच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर उमराच्या झाडाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तसं केल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्की मिळेल. तर उद्या प्रकट दिवशी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे. फक्त स्वामी महाराजांसाठी उमराच्या झाडाची पूजा करून त्याचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर सुद्धा स्वामी महाराजांची कृपा ही तुमच्यावरती नक्कीच होईल. हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जी काही समस्या चालू आहेत किंवा जे काही संकट चालू आहेत ती सर्व संकट आहेत त्या संकटांपासून नक्कीच तुमची सुटका होईल किंवा त्याच्यावरती तुम्हाला समाधानकारक उत्तरसुद्धा मिळून जाईल. त्यामुळे उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. हे बघा ताईंनो आणि दादांनो, जर का तुमच्या घरामध्ये कोणी आजारी आहे किंवा कोणाला खूप जास्त मानसिक त्रास होत आहे तर ते आजारपण जाण्यासाठी सुद्धा तुम्ही उद्यापासून पारायण बसू शकता. ते 7 दिवसाचं पारायण केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामधील जो कोणी आजारी आहे किंवा ज्याला काही कुठला मानसिक त्रास आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी 7 दिवसाचं पारायण बसवायचं आहे की जे की उद्यापासून म्हणजे स्वामी समर्थ दिनांच्या प्रकट दिवसापासून तुम्ही 7 दिवसाचं पारायण केलं तरीसुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये प्रगती मिळू शकते. त्याचप्रमाणे विवाह जमण्यासाठी आणि जमलेले विवाह हे निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचं 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं आहे. त्याचप्रमाणे नोकरी मिळण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. त्याचप्रमाणे स्थावर मालमत्तेची अडकलेली महत्त्वाची कामं आहेत तर ती महत्त्वाची कामं आहेत ती होण्यासाठी सुद्धा तुम्हाला 7 दिवसाचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. तसंच उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवशी तुम्हाला जवळच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे अगदी निशंक मनानं करायचं आहे. नामस्मरण हे आपण अगदी निशंक मनाने केल्यानंतर काहीच कमी पडत नाही. कितीतरी स्वामींचे भक्त हे आवडीनं स्वामींचं नामस्मरण करत असतात. त्याच्यामध्ये महिला व पुरुष दोन्हीही आहेत तर ते आवडीनं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत असतात. त्याचप्रमाणे उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या निमित्ताने तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करा. कारण स्वामी महाराजांचा असा एक विचार आहे की ते असं म्हणतात की दानधर्म केलेल्या ओंजळी ह्या कधीच रिकाम्या राहत नाहीत. स्वामींची कृपा ही त्यांच्या भक्तांवरती नेहमीच होते. त्याच्यामुळे उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवशी आवर्जून आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्म करा. दानधर्म करताना फक्त गरजू व गरजवंत लोकांना व तसेच गरीब लोकांनाच दानधर्म करा.
तर उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे। तुम्हाला उमराच्या झाडाची साधी सोपी अशी पूजा करायची आहे आणि त्याचं दर्शन घ्यायचं आहे। आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच कशाचीच कमी भासणार नाही। तुमच्यावरती जी काही संकट आहेत किंवा ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा घरगुती समस्या आहेत त्या सर्व समस्यांचे निराकरण होईल। आर्थिक समस्या म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही समस्या, तुम्हाला कुठल्या नोकरीत किंवा कामाधंद्यात यश मिळत नाही किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय चालू केला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही हा उद्या नक्की उपाय करून बघा। तर स्वामी महाराजांची सेवा जो कोणी भक्त त्यांची सेवा करतो तर स्वामी महाराज हे त्यांच्या आयुष्याचा सारा भार हा स्वामी उचलतात, कारण स्वामी महाराजांची सदैव कृपा ही त्यांच्या भक्तांवरती होत असते आणि सदैव त्यांची कृपादृष्टी ही त्यांच्या भक्तांवरती असते। तुम्ही ह्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांचं जास्त काही सेवा नाही करू शकला किंवा तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे तर तुम्ही त्यांचं अगदी फक्त नामस्मरण जरी केलं तरी तेवढं सुद्धा त्यांना पुरेसं आहे। त्यामुळे उद्या तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी सायंकाळी जवळच्या मठामध्ये किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घ्या। तसंच सांगितल्याप्रमाणे उमराच्या झाडाची पूजा करा, पूजा करून दर्शन घ्या। ते केल्यानंतर ना तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स सुरू आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती नक्कीच उपाय मिळेल। तर आजचा व्हिडिओमधील माहिती कशी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ। अशक्य हे शक्य करतील स्वामी।